नमस्कार मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करणार आहे. जी लहान मुलं असतात, 3 वर्षाची, 3 वर्षापासून पुढची जी मुलं आहेत, त्या मुलांचं अतिशय चांगल्या पद्धतीने पालन पोषण करण्याचं काम अंगणवाडीमध्ये केलं जातं. बऱ्याच लोकांना माहित नाही की अंगणवाडीमध्ये ज्या सुविधा असतात किंवा ज्या इतर काही शासनाच्या वरून आलेल्या ज्या सुविधा असतात, या संदर्भात सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे. आपण आज जी चरण गावची जी लोक जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहित आहे की चरण वाडीवरती अंगणवाडी क्रमांक 168 आहे. आणि त्या अंगणवाडी क्रमांकामध्ये सध्या कार्यरत असणारे ज्या सेविका आहेत, सौ संगीता विलास तवरे, ह्या खूप अनुभवी सेविका आहेत. त्यांच्याकडून आपण सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत की अंगणवाडीमध्ये लहान मुलांच्यासाठी असणारे जे लसीकरण आहे किंवा त्यांच्यासाठी असणारे जे विविध उपक्रम आहेत किंवा शासनाकडून येणाऱ्या ज्या मार्गदर्शन सूचना आहेत, या संदर्भामध्ये आपण सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष कार्यरत असणारे ज्या संगीता विलास तवरे मॅडम आहेत सेविका, यांच्याकडून जाणून घेणार आहे. तसेच त्यांच्या शेजारी ज्या मदतनीस आहेत, सौ शुक्राना समीर मुलानी, ह्या मदतनीस यांचं जे कार्यप्रणाली आहे हे अतिशय महत्वाचे आहे. यांची कार्यप्रणाली जर बघायला गेलो तर आपण ज्या सेविका असतात त्या ह्या सेविकांना ते सहाय्य म्हणून काम करत असतात. लहान मुलांची काळजी घेणे, कशा पद्धतीने लहान मुलांची काळजी घेतली जाते हे प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. तर सुरुवातीला आपण ज्या सेविका आहेत यांचा आपण थोडक्यात परिचय जाणून घेऊया आणि ह्या पदावरती किती वर्ष झाले कार्यरत आहे याची मॅडम तुम्ही आम्हाला माहिती द्या. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही किती वर्ष झालं याच्यामध्ये कार्यरत आहेत त्याची आम्हाला प्रदीर्घ माहिती द्या. नमस्कार सर्वांना. प्रथम माझा नमस्कार. माझं नाव संगीता विलास तवरे. अंगणवाडी सेविका म्हणून मी 2008 पासून कार्यरत आहे. त्याच्यापूर्वीचा कालावधी 2001 पासून 2008 पर्यंत मी अंगणवाडी मदतनीस म्हणून 7 वर्ष सेवा केली आणि त्यानंतर 2008 ला अंगणवाडी सेविका म्हणून मला प्रमोशन मिळालं. या अंगणवाडी सेविकेचे काम करत असताना जो अनुभव येतो, लहान मुलांच्या सानिध्यात आपण जे काम करतो आणि ते काम आपण खरोखरच प्रामाणिकपणे केलं किंवा त्यांच्या मनापासून केलं तर त्याचा आपल्याला खूप आनंदही भेटतो. आणि ते काम आपण प्रामाणिकपणे केल्यामुळे मुलांच्या मध्ये जे गुणवत्ता तयार होते ते खूपच चांगल्या प्रकारची होते. ठीक आहे, मॅडमने आपल्याला थोडासा परिचय दिलेला आहे. आता त्यांच्या शेजारी ज्या मदतनीस आहेत ते आपला परिचय देतील. मदतनीसचं सुद्धा अतिशय महत्वाचं कार्य आहे अंगणवाडीमध्ये. मॅडम तुमचं नाव सांगा आणि नमस्ते, मी अंगणवाडी मदतनीस चरणवाडी 168 अंगणवाडी क्रमांक येथे काम करत आहे. मी 1 ऑगस्ट 2023 रोजी मदतनीस म्हणून माझी निवड झाली. 2 वर्ष आता मला होतील पुढच्या महिन्यात. अंगणवाडी मदतनीस म्हणून मी लागले इथे कामाला. बाळामध्ये राहणं हे सगळ्यांनाच आवडत असतं, पण ते काम म्हणून करणं आणि हे खूप मौल्यवान गोष्ट आहे आणि हे सगळ्यांनाच लाभ मिळत नसतो. पण हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं लहानपण ह्या लहान बाळांबरोबर जगणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते मला लाभलं, यासाठी मी खूप आनंदी आहे. ठीक आहे, तर आपण प्रश्नांच्या स्वरूपामधून ज्या सेविका आहेत खरंच त्यांना म्हणजे खूप अनुभव आहे. मी प्रत्यक्ष स्वतः बघतोय त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे पुराव्यानिशी. आपण प्रश्नाच्या माध्यमातून त्यांच्याकडून उत्तर घेण्याचा प्रयत्न करूया. मॅडम, मला तुम्ही एक सांगा, तुम्ही सायन्स पोस्ट अकॅडमीला मुलाखत देत आहात, तुमचं मनापासून स्वागत आहे, तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलाय. प्रश्नाच्या माध्यमातून तुमच्याकडून आम्ही उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लोकांना त्याची माहिती मिळेल. तर मॅडम मला एक सांगा, ही जी अंगणवाडी आहे ही अंगणवाडी ICDS यांच्या अंतर्गत येते, तर ICDS ची कार्यप्रणाली काय आहे त्याची आम्हाला थोडीशी माहिती द्या. ICDS कार्यप्रणाली म्हणजे थोडक्यात काय तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना. ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही शासनातर्फे राबविण्यात येते. जिल्ह्यामधून पुन्हा नंतर तालुक्यामध्ये आमचं ऑफिस असतं एकात्मिक बाल विकास सेवा योजना. त्याच्यामध्ये आमच्या चाइल्ड ऑफिसर असतात, चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर, ज्यांना CDPO असं म्हणतात. आमच्या CDPO मॅडम स्नेहल माने मॅडम आहेत आणि त्यांच्या अंतर्गत सुपरवायझर आहेत आमच्या मॅडम ज्या आहेत सुपरवायझर त्या विद्या पाटील मॅडम आहेत. त्यांच्या अंतर्गत ही आमची अंगणवाडी सुरू आहे आणि त्यांचा जे मार्गदर्शन आहे ते खूप आम्हाला मोलाचं आहे. दर महिन्याला मीटिंग घेऊन ते आम्हाला वेळोवेळी जे काही बदल होत आहेत, जे काही अपडेट असतात, जे म्हणजे आम्हाला ऑनलाईन काम सुरू आहे किंवा जे आमचं ऑफलाईन रजिस्टर आहे त्यांची माहिती आम्हाला वरून शासनाकडून भेटत असते, आमच्या सुपरवायझर कडून
भेटत असते आणि त्याप्रमाणे आम्ही खाली सगळं पूर्णपणे आमच्या अंगणवाडीमध्ये राबवत असतो. जेणेकरून ऍक्टिव्हिटीजचा आम्हाला दररोज चार्ट येतो, त्याप्रमाणे आम्ही दररोज ऍक्टिव्हिटीज घेत असतो. ऑनलाईन जे मार्गदर्शन आहे, ऑनलाईन काम करण्याचं, पोषण ट्रॅकर ऍपचं, ते सुद्धा आम्ही वेळोवेळी पूर्ण करत असतो. अशा विविध गोष्टी आहेत. त्याचबरोबर मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण आहे, त्याचे पूर्व शिक्षणाचे किट येतात, त्याद्वारे मुलांना आम्ही शिक्षण देत असतो, दररोज ऍक्टिव्हिटी घेत असतो. ठीक आहे. मॅडमनी आता जी ICDS जी एकात्मिक बाल विकास जी सेवा योजना आहे या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. तर आपण आता पुढचा त्यांना एक प्रश्न विचारा. मॅडम मला एक सांगा, जर लहान मुलं ज्यावेळी अंगणवाडीमध्ये येतात तर त्यांचा एक आरोग्याचा एक प्रश्न असतो, तर आरोग्या संदर्भामध्ये तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता किंवा शासनाकडून त्याचं जे मार्गदर्शन असतं ह्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती द्या. ICDS मार्फत आपल्याला की नाही अंगणवाडीसाठी ICDS ची म्हणजे योजनाच आहे ही. या योजनेची सेवा पण आहेत आणि उद्दिष्ट पण आहेत. सेवा काय आहे तर पूरक पोषण आहार पहिली सेवा आहे. दुसरी सेवा आहे ती पूर्व प्राथमिक शिक्षण आहे. तिसरी आहे ती आरोग्य तपासणी आहे. चौथी आहे ती मुलांना शिक्षण, त्याचबरोबर आरोग्य तपासणी संदर्भ सेवा. सहावी सेवा आहे ती 15 ते 45 वयोगटातील, तसा 11 ते 18 किशोरवयीन मुली आणि 18 ते 45 वयोगटातील ज्या माता आहेत त्यांना आम्ही आहार आरोग्य शिक्षण देत असतो. या सेवा आहेत. त्याचप्रमाणे जी उद्दिष्ट आहेत ती काय आहेत उद्दिष्ट योजनेची, तर 0 ते 6 वयोगटातील मुलांना पोषण व आरोग्य त्यांचा दर्जा सुधारायचा. त्याचबरोबर 0 ते 6 वयोगटातील मुलांचा शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया भक्कम करायचा. तिसरी जी उद्दिष्ट आहे योजनेचं ते बालमृत्यू कुपोषणचे प्रमाण कमी करणे. त्याचबरोबर प्राथमिक शाळेतील मुलांच्या गळतीचे प्रमाणही कमी करणे. चौथी जी उद्दिष्ट आहे ते 18 ते 45 वयोगटातील मातांना आहार, पोषण, आरोग्यविषयक प्रशिक्षण देणे व त्यांच्यामध्ये बालकांची त्या अधिक काळजी घेतील अशी क्षमता निर्माण करणे. पाचवी उद्दिष्ट आहे ती विविध सेवाभावी संस्था व खात्यांशी समन्वय साधून योजनेच्या विकासाला गती देणे. त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये मुलांचं पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये भाषिक विकास, त्याचबरोबर सर्जनशील विकास, त्याचबरोबर शारीरिक विकास, हे विकास साधले जातात. त्याचबरोबर आता नवीन परिसर परिचय, विज्ञान अनुभव, वाचन, लेखन, गणन, गोष्ट सांगणे, अशा बऱ्याच गोष्टी अंगणवाडीमध्ये मुलांचा जे विकास आहे, जसं म्हणजे मुलांचा विकास पूर्णपणे 0 ते 8 वर्षापर्यंत घडत असतो. आपण म्हणतो की बाळ आता 3 वर्षाचं झालं, 2 वर्षाचं झालं नाही, तर त्याला काय करावं लागतं, पूर्ण 8 वर्षापर्यंत मुलांच्या विकासाला सगळ्या घरातल्यांनी हातभार लावायचा असतो, शाळेतल्यांनी सगळ्यांनी हातभार लावायचा असतो. जसं बाळ ते अंगणवाडीत यायला लागल ते बाहेर येत असतं, समाजाशी जवळीक येत असती त्याची, घरापासून थोडस ते बाजूला येत असतं, पण त्यावेळेला त्याचा जो विकास होत असतो त्याच्यासाठी अंगणवाडी सुद्धा कारणीभूत असते की त्याचा विकास घडवून आणण्यासाठी. मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. तरी पण आपण भरपूर प्रश्न विचारणार आहेत. आता त्यांच्या शेजारी ज्या मदतनीस आहेत मॅडम, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की मुलांना पोषण आहार बनवण्याचं काम ते स्वतः करतात आणि त्यांच्याकडून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल. मॅडम आम्हाला एक सांगा, जे आठवड्याभराचं जे शेड्यूल असतं तुमचं आहाराचं, मग त्या शेड्यूल मध्ये कशा पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट करता आणि आहार कशा पद्धतीने असतो याची आम्हाला माहिती द्या. आमच्या अंगणवाडीमध्ये बालकांना 2 वेळी आहार मिळतो. नाश्ता, सगळ्यात आधी सकाळचा नाश्ता, नंतर दुपारी जेवण, असं. मग ते सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार यामध्ये प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा आहार आणि नाश्ता असतो. एक दिवस लापसी आणि खिचडी भात आणि दुसऱ्या दिवशी उसळ आणि वरण भात असा बाळांचा आहार, नाश्ता आणि आहार मध्ये जेवण, हे सगळं बाळांना अंगणवाडीमध्ये मिळत असतं, की ज्यामुळे बाळांचं वजन वाढावं, त्यांचं अभ्यासाकडे म्हणा, त्यांचं शारीरिक क्षमतामध्ये चांगली वाढ व्हावी, त्यांचं लक्ष केंद्रित व्हावं, यासाठी अंगणवाडी सरकारकडून बालकांसाठी खूप उत्तम प्रकारचं असं खाऊ हा येत असतो, जो आम्ही त्यांना बनवून गरम गरम असा बनवून इथेच अंगणवाडीमध्ये आम्ही त्यांना खाऊ घालत असतो त्यांच्या वेळेनुसार.
देत असतो. आता आपल्याला मदतनीस मॅडमने आहारासंदर्भात मुलांच्या कशा पद्धतीने आहार बनवला जातो त्याचं शेड्यूल कसं असतं ही माहिती दिलेली आहे. तर आहार बनवत असताना एक जबाबदारी म्हणून ज्या सेविका असतात अंगणवाडी सेविका यांचं मार्गदर्शन त्यांना कशा पद्धतीने लाभलं जातं. मॅडम तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करत असता आहार बनवताना याची थोडी माहिती द्या. आहार हा शासनाकडून 2 महिन्यातून एकदा येत असतो. आहारामध्ये मग खिचडीसाठी तांदूळ, मूग डाळ, त्यानंतर उसळसाठी वाटाणा, त्यानंतर लापशीसाठी शिरा, साखर असं हे धान्य येत असतं. मग बाबा सोमवार आहे तर सोमवारी आज काय आहे तर नाश्त्याला लापशी असते आणि जेवणाला मूग खिचडी असते. मंगळवार आहे, मंगळवारी काय आहे तर नाश्त्याला वाटाणा असतो, वाटाणा उसळ आणि जेवणाला वरण भात असतो. म्हणजे असं प्रत्येक दिवशी आमचं हे ठरलेलं आहे. जे सोमवारी येतेच पुन्हा बुधवारी, जे मंगळवारी येतेच पुन्हा गुरुवारी, असं आठवड्याचं ते आम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे. बाबा लापशी किती ग्रॅम असते तर बाबा साखर 16 ग्रॅम प्रत्येक लाभार्थी आणि 80 ग्रॅम रवा. आता मूग खिचडीला तांदूळ किती घ्यायचा आहे तर 38 ग्रॅम तांदूळ, 10 ग्रॅम डाळ. म्हणजे जे शासनानं आम्हाला नियम घालून दिलेत की बाबांनो हे बाबांनो एवढ्या ग्रॅमनच ते मुलांना द्यायचंय, त्याप्रमाणे शासन आम्हाला आहार देत असतं आणि तो अंगणवाडीमध्ये गरम ताजा बनवून मुलांना खाऊ घालत असतो. आता आहार बनवताना जे मदतनीसांना आम्ही सांगत असतो, मदतनीस म्हणजे जरी त्यांना नाव शासनाने पद दिलं आहे मदतनीस, पण आम्ही अंगणवाडीमध्ये एकत्रित काम करत असतो. त्यामुळे आमच्या त्या एक जवळच्या अशा नातेवाईक किंवा फ्रेंड्स किंवा असं आम्ही जवळचं नातं निर्माण करूनच आम्ही एकत्र काम करत असतो. आता आहार करत असताना त्यांना आमचं प्रत्येक वेळी म्हणजे सांगावं लागत नाही, आम्ही त्यांना सांगूनच ठेवलेलं आहे जसं आपल्याला वरून नियम आहेत त्याप्रमाणे की आहार बनवत असताना घ्यायची स्वच्छता, हात स्वच्छ धुणे, भांडी स्वच्छ असणे, तिथला जो परिसर आहे खाऊ बनवताना जो तिथं किचन कट्टा आहे किंवा गॅसचं काय लागणारे गॅस आहे तिथला सगळा भाग कसा असावा तर स्वच्छ, हे आम्ही त्यांना वेळोवेळी सांगत असतो. पण त्या करत असतात स्वच्छ, त्यामुळे जास्त करून वेळोवेळी जास्त सांगण्याचा प्रश्न येत नाही. मग स्वच्छ आणि आहार निवडून घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा, मग तो बनवायचा. बनवल्यानंतर मुलांना हात स्वच्छ डेटॉलनं धुवून वाळवून हात नंतरच त्यांना जेवायला आम्ही बसवतो. दोघी मिळून आम्ही ते करत असतो आणि ते त्यांना मुलांना स्वच्छतेचं पण वळण लागावं आणि मुलं हात धुतल्याशिवाय जेवायला बसत नाहीत, घरी सुद्धा हात धुतल्याशिवाय जेवायला बसत नाहीत. लक्षात घ्या, मी मुलाखत घेण्याचं कारण एवढंच आहे की बारीक सारीक गोष्टीवरती मुलांच्याकडे लक्ष ठेवलं जातं. वरती रिपोर्ट करावा लागतो, अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील यांना रिपोर्ट करावा लागतो. कारण जे कुपोषणाचा जो प्रकार आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घ्यायचं आहे की कुपोषणाच्या संदर्भामध्ये त्यांना मार्गसूचना काय असतात. म्हणजे अंगणवाडीकडे लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलावा यासाठी हा महत्वाचा आपला व्हिडिओ आहे. तर मॅडम मला एक सांगा, मला एक जनरल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जे लहान बालकं असतात त्यांना शासनाकडून त्यांचं एक म्हणजे आरोग्य संदर्भामध्ये बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असतं. तर एक कुपोषण एक प्रकार आहे, मी एक वाचनामध्ये वाचलं होतं. तर कुपोषणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शन सूचना काय असतात आणि तुम्ही त्या कशा पद्धतीने राबवल्या जातात, मुलांच्या मध्ये कशा पद्धतीने त्या आयडेंटिफाय करताय याची आम्हाला थोडी माहिती समजावून सांगा. आता कुपोषण जे आहे ते कसं आहे की मुलांचं वजन उंचीनुसार असायला हवं. उंचीनुसार बाळाचं वजन योग्य असणे, त्यानंतर त्याच्या वयानुसार त्याचं वजन योग्य असणे, अशा कॅटेगरी आहेत. म्हणजे शासनाने जे आम्हाला दिलेलं आहे त्याप्रमाणे की बाळाचं वयानुसार वजन पाहिजे, उंचीनुसार वजन पाहिजे. त्यातून एखाद्या बाळाचं वजन काही कारणानं कमी असेल, उदाहरणतः बाळाचा जन्म त्याचे 9 महिने पूर्ण व्हायच्या आधीच जन्म एखाद्या बाळाचा होतो, मग ते कमी वजनाचं असतं, तर त्याला त्यावेळी योग्य जी काळजी घेतली, उदाहरणार्थ कांगारू मदर केअर, म्हणजे ते बाळ त्या मातेनं दररोज 1 तास असं खुर्चीत घेऊन बसायचंय. ते मदर कांगारू केअर म्हणून जी पद्धत आहे ती एक आहे, त्याने वजन बाळाचं वाढतं. मग आम्ही जर असं म्हणजे असं बाळ समजा जन्माला आलं तर आम्ही घरी जाऊन त्या मातेला ती माहिती देत असतो. त्याचबरोबर त्या बाळाला कसं ठेवलं पाहिजे, ते हाताळायला दिलं नाही पाहिजे, फक्त 1 किंवा 2च व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्या पाहिजेत, किंवा बाहेरून जरी कोण व्यक्ती आला तर पटकन ते बाळ निदर्शनास नाही आलं पाहिजे, पूर्ण ते असं
कॉटच्या कडेने असं पडदे लावून वगैरे आतमध्ये बाळ ठेवलं गेलं पाहिजे. वजन वाढण्यासाठी त्याला आहार म्हणजे जे दूध आहे स्तनपान माता जे करत असते बाळासाठी ते एक एक तासानं असं बाळाला ते दिलं गेलं पाहिजे. जर बाळ ते स्वतः स्तनपान करत नसेल तर ते दूध स्वतः त्या मातेने काढून बाळाला चमच्यानं दिलं गेलं पाहिजे. कारण जे बाळ कमी वजनाचं असतं त्याला दूध ओढता येत नाही, त्यामुळे त्याला ते देणं आवश्यक आहे. आणि शक्यतो बाळ जन्मता मुलगा असेल तर 2 किलो 700 ग्रॅम आणि मुलगी असेल तर 2 किलो 500 ग्रॅमची असेल तर ते बाळ सदृढ बाळ म्हणून त्याला बोललं जातं. त्याचप्रमाणे जर पुढच्या ह्याच्यात गेलो आपण, जर बाळाचं कोणत्या कारणानं अतिसार असेल किंवा काही गोष्टींमुळे उलट्या असतील किंवा आणखीन काही इतर कारणामुळे बाळाचं वजन कमी झालं असेल तर ते बाळाचं कसं वजन वाढवता येईल, त्याला आहार कोणता दिला पाहिजे, त्याची स्वच्छता कशा प्रकारे ठेवली पाहिजे याचंही आम्ही मार्गदर्शन करत असतो. गरोदर मातांना सुद्धा की बाळ कमीच म्हणजे कमी वजनाचं जन्मूच नये यासाठी कशी काळजी घेतली पाहिजे हे पण आम्ही मार्गदर्शन करत असतो. घरोघरी जाऊन गृहभेटी देऊन आम्ही ते करत असतो. आणि त्याप्रमाणे आमच्या भागामध्ये असं काही कुपोषित बाळ कोणी नाही, असं म्हणजे त्यांना मार्गदर्शन केल्यामुळं खूपच चांगल्या प्रकारे सुधारणा आहे. ठीक आहे, आपल्याला मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीने समजून दिलेलं आहे. जर हे व्हिडिओ जर चरणगावचे लोक बघत असतील तर त्यांनी एक समजून घ्या की अंगणवाडीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे मुलांची काळजी घेतली जाते. ऍज इट इज स्वतःचा मुलगा समजून काळजी घेतली जाते. मी स्वतः प्रत्यक्ष हे पडताळणी केल्यानंतर मी एक निर्णय घेतला की आपल्याला मुलाखत घेऊन हा लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे. तर अजून एक आपण प्रश्न मॅडमला विचारा. मॅडम, ज्यावेळी तुमच्या अंगणवाडीमध्ये मुलांचा प्रवेश केला जातो मग तो किती वर्षापासून पुढे असतो आणि एक लसीकरण हा एक प्रकार आहे, तो लसीकरण मुलांना प्रवेश मिळाल्यानंतर किती वर्षापर्यंत कोणत्या कोणत्या लसी तुम्ही देता किंवा हवामानानुसार ज्या पद्धतीने तुम्ही लसी किंवा जी काळजी घेतली जाते किंवा शासनाकडून ज्या सूचना असतात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तुम्हाला ज्या काही गाईडलाईन्स असतात किंवा सूचना असतात या संदर्भामध्ये थोडक्यात आम्हाला समजून सांगा. लसीकरण हा विषय कसा आहे की आपलं 1.5 वर्षापर्यंत बाळाचं घरातच लसीकरण होत असतं. तर मातांना जेव्हा जेव्हा माता त्यांचं आधीचं एक बालक असतं तर त्यांना आम्ही सांगतच असतो की तुझ्या बाळाचा 1.5 वर्षाचा झाला का, 10व्या महिन्याचा झाला का, असं वेळोवेळी विचारलं त्यांना की त्या जाग्या होतात की मग लगेच म्हणतात नाही हा द्यायचा आहे. मग तो डोस कधी आहे त्याची तारीख आम्ही त्यांना सांगत असतो की तू ह्या टायमाला बाबा 12:30च्या आतमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तो डोस देऊन या. आता बालक आमच्या अंगणवाडीत येत असतं ते 3 वर्ष ते 6 वर्ष हा वयोगट अंगणवाडीचा आहे. तरी पण आम्ही 2.5 वर्षाचं बालक झालं की पूर्व प्राथमिक शिक्षण त्याला म्हणजे त्या बाळाला उत्साह वाढण्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाचा जो आम्ही एक कार्यक्रम घेतो की ते बाळ अंगणवाडीत येण्यासाठी मग त्याचा आम्ही वेलकम करत असतो की म्हणजे उत्साहामध्ये ते बाळ पुन्हा शाळेत येण्यासाठी त्याचा अंगणवाडीमध्ये एक कार्यक्रम घेतला जातो आणि त्या पद्धतीने ते बाळ आनंदी वातावरणामध्ये अंगणवाडीमध्ये येत असतं. आमच्याशी अंगणवाडीमध्ये निरागसपणे बोलत असतं, त्याच्या ज्या मनातल्या सगळ्या गोष्टी ते सांगत असतं. नाहीतर म्हणजे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो. एकदम असं मनासारखं त्यांच्या इथं खेळायचं असेल तर खेळायचं. 1 वर्षापर्यंत असाच कालावधी चालतो. त्यांना 3 ते 4 वयोगटाच्या ज्या आमच्या कृती पुस्तिका आहेत त्या आम्ही त्यांच्याकडून पूर्ण करून घेत असतो, शासनाने ज्या दिलेल्या आहेत त्या. त्याचबरोबर आकार जे अभ्यासक्रम आहे त्यानुसार त्यांच्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करून घेत असतो. त्याचबरोबर त्यांच्या मनाने एखादा खेळ खेळायचा असेल किंवा त्यांच्या मनानं काही करायचं असेल, काही बोलायचं असेल तेही आम्ही त्यांना जाणून घेऊन त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून आम्ही त्यांना शिक्षण देत असतो. आणि मुलांचं आता लसीकरण आणखीन दुसरं म्हणजे बाळ 5 वर्षाचं झाल्यानंतर अंगणवाडीत ते 6 वर्षापर्यंत असतं. तर 5 वर्षाचं झाल्यानंतर जो डोस असतो तो देण्यासाठी मातांना आम्ही सांगत असतो. दिनांक बाबा हा या दिनांकला तू त्या वाराला जाऊन त्या PSC मध्ये तुम्ही काय करा तो डोस बाळाला द्या, तो अत्यंत महत्वाचा आहे बाळाच्या दृष्टिकोनातून. लसीकरण हे पूर्ण झालं पाहिजे. त्याचबरोबर 5 वर्षापर्यंत अजीवनसत्वाचा डोस हा 6 महिन्याच्या अंतराने द्यायचा असतो. तो सुद्धा आम्ही त्यांना PSC
मध्ये जाऊन द्यायला सांगतो. त्याचबरोबर वर्षातून एकदा जंतनाशक डोस द्यायचा असतो. मग जेव्हा जेव्हा शासनाच्या मोहीम असतात, ज्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे असतात, त्यावेळेला आम्ही अंगणवाडीमध्ये ते म्हणजे त्या मोहीम राबवत असतो. पण मोहीम नसेलच तर मग आम्ही वेळोवेळी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवत असतो. यालाच संदर्भ सेवा ही म्हटलं जातं, की जो शासनाचा सेवा आहे की संदर्भ सेवा बालकांना द्यायच्या. किंवा एखादं बाळ जास्त आजारी असेल किंवा ताप आला असेल तर त्यांना पण आम्ही सांगतो, तू आधी पहिला प्राथमिक आरोग्य केंद्रात जा, त्यातून तुम्हाला लगेच ते देतील, नाहीतर मग पुढे जायला मार्गदर्शन करतील. आरोग्य तपासणी हा एक मुलांचा म्हणजे दर 6 महिन्यातून RBSK जी टीम असते, जी आपल्या तालुक्याअंतर्गत नियुक्त झालेली असते, ती टीम येऊन अंगणवाडीच्या मुलांची दर 6 महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी करतात. त्यामध्ये एखादं बाळ काही त्याच्यामध्ये व्यंग आढळला, हातपायाची बोटे वाकडी किंवा ऐकण्यास कमी, तर आपली 2 विद्यार्थ्यांची ऑपरेशन पण झालेली आहेत. आपल्या या टीमद्वारे निघालेली बाळ आहेत ती, जी ज्यांना अंशतः मुकबधीर होत आहेत. त्यातल्या एकाच म्हणजे दोघांची झालेत ऑपरेशन, आणि एक जी छोटी मुलगी आहे तिचा अजून जरा म्हणजे ती वजनाने वगैरे चांगले, पण जरा वय वाढवपर्यंत थांबलेत. आता आपल्याला मॅडमने जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला आता प्रत्यक्ष त्याचा अनुभव तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष दिसेल तो. म्हणजे शासनाकडून जे त्यांना वरून जे मार्गदर्शन येतं किंवा त्यांची एक टीम येते लहान मुलांना ऑब्झर्वेशन करण्यासाठी, कशा पद्धतीने ऑब्झर्वेशन केलं जातं, समजा काही त्रुटी आढळल्या तर त्यांना म्हणजे वेगळं करून त्याच्यावरती उपचार कशा पद्धतीने केला जातो, अतिशय म्हणजे काटेकोरपणे हे सगळं लहान मुलांच्या वरती लक्ष ठेवलं जातं. हाच उद्देश आहे व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येण्याचा. जे अंगणवाडीचं महत्व आहे, ह्या अंगणवाडीमध्ये लहान मुलं आल्यानंतर त्यांचं कसं पालन पोषण केलं जातं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर दाखवणार आहे. जे त्यांचं किंवा जेवत असताना त्यांचं हँड वॉश करणे किंवा इतर गोष्टी त्यांना चांगल्या सवयी लावणे, हे तुम्हाला समोर एका छोट्याशा व्हिडिओमध्ये ते मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मॅडम, आम्हाला एक सांगा की तुम्ही ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकवताय मुलांना. हे ऍक्च्युली मी पहिलीच्या दुसरीच्या वर्गामध्ये बघतोय, पण मी पहिल्यांदाच बघितलंय की तुम्ही ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून, तुम्ही असतील किंवा मॅडम असतील, हे तुम्ही शिकवताय, हे मला खूप आवडलं. मग ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकवत असताना तुम्हाला वरून काय सूचना आल्यात का? तुम्ही आपण स्वतःलाच असं वाटलं की बाबा ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण मुलांना शिकवलं तर चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षण मिळेल, हे तुमचा स्वतःचा संकल्प आहे की शासनाकडून तुम्हाला काय असं मार्गदर्शन आलेलं आहे? आम्हाला शासनाकडून दररोज ऍक्टिव्हिटीचे एक वेळापत्रक येतं, त्याप्रमाणे आम्ही मुलांच्या ऍक्टिव्हिटीज घेत असतो. आणि त्यातून मुलांचा शारीरिक विकास, त्याचबरोबर त्यांचा सृजनात्मक विकास, त्याचबरोबर बौद्धिक विकास, सामाजिक विकास, असे जे मुलांचे विकास साधण्यासाठी, त्यांचे विकास घडवून आणण्यासाठी अंगणवाडी हा अंगणवाडीमध्ये मुलांचा पाया घातला जातो, पाया भरला जातो. म्हणजे ते मुलं शारीरिकदृष्ट्या, त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या सदृढ आणि सक्षम बनत असतात. म्हणूनच म्हणजे अंगणवाडी ही अशी गोष्ट आहे की मुलांना खरोखरच तुम्ही अंगणवाडीत सगळ्यांनी घातलंच पाहिजे. तिथं मुलांचा विकास हा 100% होणारच. आता ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून कसं टीचिंग केलं जातं हे तुम्हाला एक छोट्या 2 व्हिडिओमध्ये समोर दिसत असेल. अतिशय अप्रतिमरित्या अंगणवाडी क्रमांक 168 मध्ये मी स्वतः येऊन बघितलेलं आहे. ज्या मदतनीस आहेत त्यांच्या सहाय्यक, आता त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे मदतनीस हे पद आहे, पण स्वतः ते म्हणजे एकोप्यानं काम करतात ते स्वतः, आणि ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलांना जेवढं काही देता येईल तेवढं ते त्यांना देतात. मॅडम, आणखी एक मला सांगा, लहान मुलांच्यासाठी शासनाकडून असं खेळण्याचं साहित्य वगैरे किंवा काय असं येतं किंवा आलं असेल तर त्याची थोडक्यात माहिती द्या, जेणेकरून ते लोकांना समजून दे की बाबा लहान मुलांना अंगणवाडीमध्ये विविध प्रकारची खेळणी येतात किंवा साहित्य येतं, याची थोडक्यात तुम्ही माहिती द्या. शासनाकडून पूर्व प्राथमिक शिक्षण किट असतं, ते प्रत्येक वर्षी येत असतं. त्याचबरोबर त्यामध्ये विविध आकारांचा संच असतो, वेगवेगळे आकार त्याचा संच असतो. त्याचबरोबर आहे आकारांचा संच असतो. त्याचबरोबर मुलांना मोजण्यासाठी माळ असते,
त्याचबरोबर म्हणजे फळं समजावीत यासाठी ती प्लास्टिकची अशी फळांचे आकार असतात वेगवेगळे. त्याचबरोबर विविध म्हणजे मुळाक्षरं जी आहेत, एबीसीडी आहे, अंक आहेत, त्याचे सगळं संच शासनाकडून पुरवले जातात आणि ते आम्ही अंगणवाडीमध्ये मुलांना दाखवून त्याच्या ऍक्टिव्हिटीज घेत असतो. त्याचबरोबर जर परिसर परिचय आणि विज्ञानुभव असेल तर ते आम्ही काय करत असतो, त्यांना ते विज्ञानुभव आणि परिसर परिचय वेळोवेळी देत असतो. मुळाक्षर असू द्यात, त्याचबरोबर गोष्टींचा संच असतो गोष्ट सांगण्यासाठी. डॉमिनोज असतात, मुलांना जोडतोड खेळणी असतात, डॉमिनोज असतात ते लहान मुलांसाठी 2-3 जोडण्यासाठी. त्याचबरोबर हे आठवड्याचे वार, त्याचबरोबर रंगांचा जो हे असतो सेट असतो की त्यामुळे कलर मनोरा असतो. त्याचबरोबर आणि विविध खेळणी, बाहुली घर, त्याचबरोबर आणि इतर भरपूर शैक्षणिक खेळणी मुलांसाठी शासन देत असतं आणि त्याचा वापर करून आम्ही मुलांचं घेत असतो. हे बघा आपल्या समोर शासनाकडून आलेले जे खेळणे आहेत किंवा ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून कशा पद्धतीने शिकवलं जातं या मॅडम स्वतः सांगतील आपल्याला. हे मी त्यांना प्रत्येक जे खेळणे आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच विचारून घ्यायचं आहे. हे बघा हे तुम्हाला थोडंसं दिसतंय, हे वारांच्या संदर्भामध्ये आहे. जे 7 वार असतात त्या संदर्भामध्ये ऍक्टिव्हिटीज आहे. ही जी मुळाक्षर आहेत ही मुळाक्षराच्या संदर्भात ऍक्टिव्हिटी आहे. आणि हे बघा हे मणी वगैरे असतात, याच्या माध्यमातून मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण अंगणवाडीमधून मिळतंय आणि मिळू शकते असं नाही, मिळतंय. हे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते बघा मी. हे बघा हे आकार आहेत किंवा हे फळं आहेत. हे फळं लहान मुलांना ज्यावेळी हे दाखवतात त्यावेळी त्या मुलांची स्मरणशक्ती अतिशय चांगल्या पद्धतीनं होते. हे ऍक्च्युली रिअल दाखवतोय मी, की लोकांचा गैरसमज आहे की अंगणवाडीमध्ये आणि बाहेर आपण मुलांना घालतो आणि अंगणवाडीमध्ये काय फरक आहे मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून देतोय. आपण थोडस ज्या मदतनीस मॅडम आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मॅडम जरा या, तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती द्या ह्याच्या संदर्भामध्ये. ही जी तुम्ही आता ऍक्टिव्हिटीसाठी जे आलेलं आहे या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती द्या. कधी कधी मॅडम रजेवर असतील तर तुमच्याकडे चार्ज असेल, कदाचित असेल, तुम्ही मुलांना थोडस मॅनेज करत असणार आहे, मग त्यामुळे तुम्ही जरा थोडक्यात आम्हाला याची सगळ्याची माहिती द्या. हे ध्वनिवर्षक आहे, ज्यातून म्हणजे वेगवेगळ्या ध्वनीची निर्मिती होते. म्हणजे बाळांसाठी एक बाळ कसं करतं की आता एक लहान बाळ असतात ज्यांना आवाज नको असतो कशाचाही, मग हे त्यांना ते स्वतःहून जर वाजवत असतील तर त्यांना आवड निर्माण होते. कधी काय वेगवेगळे चिमणी कशी ओरडते, कावळा कसा ओरडतो, त्यांचे आवाज कसे येतात, त्यांना काय त्यांच्यातून म्हणजे काय आवड आहे, कोण ओरडले की त्यांना लगेच त्यांचं पटकन लक्ष जातं, ते कशातून अट्रॅक्टिव्ह होतात. नंतर असं वेगवेगळे खूप काही असे साहित्य आहेत ज्यातून बालकांना खेळायलाही येतं, शिकायलाही येतं आणि खूप त्यांना त्यातून ज्ञान मिळत असतो. लहान मुलींसाठी बाहुली घर, आता हे आहेत, हे पॅटर्न आहेत वेगवेगळे. आता ह्यामध्ये कलर, इथे आता तपकिरी कलर आहे, त्यातून आता काय काय त्या कलरचे काय काय आहेत हे यामध्ये आहे. जसं की माकड, कॉफी, कांगारू. आता यातून बाळांना किती काय काय शिकायला मिळालं. जसं की कलर हा तपकिरी आहे पण माकड हा प्राणी आहे, कॉफी हे पेय पदार्थ आहे आणि कांगारू हा पण प्राणी आहे, हे पण यातून बाळांना शिकायला मिळतं. असे खूप काही वेगवेगळे खेळायचे वस्तू आहेत ज्यातून त्यांना शिक्षण मिळतं. हे गाडी, आगीन गाडी आहे, जे वारांची आगीन गाडी. सोमवार मंगळवार हे वारांची आगीन गाडी ही आपल्याला बघायला मिळत आहे. हा मनोर आहे, यातून कलर 1 ते 10 अंक आणि वेगवेगळे कलर, जे हा लहान आहे का हा मोठा आहे का हे सगळं आम्ही यातून बाळांना शिकवत असतो. लहान कोणता मोठा कोणता हे पण यातून शिकवतो. आता हे फळ आहे, हे काय आहे, ह्याचा रंग कोणता आहे, ह्याची चव कशी लागते, तुम्ही हे खाता का, तुम्हाला कोणतं फळ आवडतं, त्याचा रंग कसा आहे, तुम्ही कधी बाजारात गेलाय का हे विकत घेऊन यायला, तुम्ही कोणाबरोबर जाता का, मग तुम्हाला बाहेरचं, त्यामुळे बाहेरचं पण मुलांना लक्षात येतं आणि मी त्यांच्या मेमरीमध्ये राहतं कायमचं ह्या खेळांच्या मार्फत. हे अबॅकसचं आहे, अबॅकसचं आहे, ज्यातून रंगही आहेत
तुम्ही एक एक मणी ढकला, बाळांनो एक एक मणी ढकला, दोन दोन मणी ढकला, ज्यातून एक दोनही त्यांची घट्ट म्हणजे एकदम जमतं आणि पूर्ण 10 पर्यंत त्यांची पूर्णतः पाठांतर होतं आणि कलरही त्यांच्या लक्षात राहतात. असे वेगवेगळे खूप आहेत शिक्षण. हे भाषिक विकासासाठी आहे. म्हणजे हे अक्षर 2 वेगवेगळ्या अक्षरातून शब्दाची निर्मिती. हे ख आहे, हे न आहे. मग यातून शब्द कोणता तयार झाला? ख न. त्याचा पहिला वर्ण कोणता, दुसरा वर्ण कोणता, हे बाळांना आम्ही सांगत असतो. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं अंगणवाडी क्रमांक 168 मध्ये आपल्याला माहिती देत आहेत. मदतनीस मॅडम आहेत, अंगणवाडी सेविका आहेत. खरंच त्यांचं मनापासून आभार आहे. त्यांनी आपल्याला वेळ काढून लोकांना ही माहिती पोहोचण्यासाठी तळमळीनं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणखी बघा, ऍक्टिव्हिटीसाठी मुलांना भरपूर प्रमाणामध्ये जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज मदतनीस मॅडम आहेत त्या स्वतः सांगत आहेत. मॅडम आणखी काय असेल तर आणखी आम्हाला थोडंसं समजावून सांगा. हे आम्हाला आलेत वरून मुखवटे. एक एक बाळ काय असतात की बघून घाबरत असतात की बाबा हा मुखवटा म्हणजे त्यांना काय वाटत असं हा खरंच प्राणी आहे की काय, म्हणून हे बाळ घाबरत असतात. पण हे आम्ही स्वतः मॅडमच्या घालून बाळांना शिकवत असतात की बाळा हा फक्त मुखवटा आहे, यातून घाबरण्याची काही गरज नाहीये. हा फक्त माणसाने घातलेला असतो आणि त्यामुळं काही घाबरण्यासारखं काहीही नसतं. यातून वेगवेगळं शिक्षण हे बाळांना आम्ही देत असतो. आता हा मनोरा आहे ज्यातून की वेगवेगळे कलर बाळांना सांगत असतो. 1 to 10 पर्यंत शिकवत असतो, ज्यामुळं बाळांचं पाठांतर होतं. त्यांना ह्यामध्ये खेळण्यासाठी आवडतं, पण ते खेळण्याबरोबर आम्ही त्यांना शिक्षणही तेवढंच देत असतो. आपण हे ऍक्टिव्हिटीज संपूर्ण शासनामार्फत येते बरं का. हे तुमचा गैरसमज असा आहे की अंगणवाडीमध्ये जे शिकवलं जात नाही किंवा ऍक्टिव्हिटीज येत नाहीत. इथं तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवतो हे सगळं साहित्य. आणखी भरपूर आहे, भरपूर असं साहित्य आहे की हे जर आपण बघत बसलो तर आपला पूर्ण दिवस जाईल. तरी पण थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. हे बघा, स्टार्ट प्रकल्प अंतर्गत पूर्वशालेय शिक्षण संच आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अंतर्गत हे साहित्य मिळालेलं आहे. या संदर्भामध्ये मॅडम थोडक्यात आम्हाला सांगा, हे साहित्य म्हणजे काय काय याच्यामध्ये ह्या पेटीमध्ये होतं. त्याच्यामध्ये मुलांना वेगवेगळे चित्र जोडण्यासाठी, त्याचबरोबर मुळाक्षर, त्याचबरोबर ही अंकांची जी म्हणजे रेल्वे किंवा आगनगाडी आपण म्हणतो ती, त्याचबरोबर फळांची माहिती व्हावी, त्यांचे रंग, त्यांच्या चवी, ती कोणत्या महिन्यात उपलब्ध असतात याची माहिती मिळावी. त्याचबरोबर आकारांचा संच आहे, ज्यामुळे मुलांना आकार ओळख होते, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ. त्याचबरोबर आम्ही विचारत असतो की चौकोनी आकाराचं काय असतं, त्रिकोण आकाराचं काय असतं. त्याचबरोबर फळांचा संच असतो, जी कोणत्या वर्षात कोणती फळं, त्यांचा रंग, चव. त्याचबरोबर ही जी मुळाक्षर आहे त्याच्यापासून आम्ही वेगवेगळे त्यांना शब्द तयार करून शिकवत असतो. त्याचबरोबर हे डॉमिनोज आहेत रंगांचे वेगवेगळे, हे असे खोलून पुन्हा मुलांना आम्ही जोडायला देत असतो. अजून एक असा संच आहे, तो आम्ही त्यांना जोडून खेळायला दिलेला आहे. ही आणखी नवीन आलेला आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये असं आहे. असं मुलांना वेगवेगळे त्यांना जोडायला आम्ही शिकवत असतो की असं तुम्ही जोडून दाखवा म्हणून. मग ती मुलं जोडून दाखवत असतात. त्याचबरोबर पॅटर्न, मुलांना वेगवेगळे पॅटर्न करण्यासाठी वेगवेगळे असे संच दिलेले आहेत. मुलांनी शैक्षणिक साहित्यामध्ये आपण स्वतः पॅटर्न वेगवेगळ्या डिझाईन करायला शिकल्या पाहिजेत, असं त्यांना आम्ही जे शिकवत असतो की बाबांनो तुम्ही डिझाईन करा तुमच्या मनानं. मग काही बाळ आधी कोणता रंग, म्हणजे ज्या रंगानुसार आधी घेतलेला आहे त्याच रंगानुसार पुन्हा ते आलं पाहिजे, असं आम्ही त्यांना शिकवत असतो. आता आपण ज्या मॅडम आहेत, सेविका मॅडम आहे, अंगणवाडी सेविका मॅडम आहे, त्यांच्याकडून सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. आता तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवतो की अंगणवाडीमध्ये ह्यांना म्हणजे डिजिटल माध्यमामधून सुद्धा मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं. मॅडम, तुमच्या अंगणवाडीमध्ये असणारे जे डिजिटल माध्यम आहे ह्याच्या संदर्भात आम्हाला थोडक्यात माहिती समजावून सांगा. ह्या डिजिटल माध्यमाद्वारे आम्ही मुलांना मुळाक्षरे, अंक, त्यानंतर दररोज एक जी गोष्ट सांगायची आहे ती आम्ही पुस्तकातून पण सांगत असतो आणि ह्याच्यातून पण मुलांना ते म्हणजे मुलांना सांगणं आणि प्रत्यक्षात पाहायला मिळणं
गोष्टींमध्ये जे पात्र असतात, उदाहरणार्थ आता भोपळ्याची गोष्ट आहे तर ती म्हातारी बघायला मिळणं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये वाघ बघायला मिळणं, सिंह बघायला, लांडगा बघायला मिळणं, जे ह्याच्यामध्ये जे पात्र बघायला मिळतात आणि ते पात्र हावभाव करून कशी जी गोष्ट सांगतात ते मुलांना प्रत्यक्षात डिजिटल माध्यमांमुळे पाहायला मिळतं. डिजिटल जे आहे हे आम्हाला ग्रामपंचायतीकडून ही मिळालेली आहे LCD. त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडून आम्हाला सहकार्य पण मिळत असतं. आता डिजिटल म्हणजे लोक म्हणतात डिजिटल कशाला, मुलांना मोबाईल घरामध्ये देऊ नका. मोबाईल मुलांना घरी देऊ नका. डिजिटल मध्ये तुम्हाला लावायचंच असेल म्हणजे टीव्ही घरामध्ये लावायचंच असेल तर मुलांचे जे शैक्षणिक जे व्हिडिओ आहेत, शैक्षणिक गोष्ट आहेत बाबा, किंवा शैक्षणिक आकार ओळख, शैक्षणिक बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ती मुलांना सांगायचे असतात. आता आम्ही मुलांना गोष्ट पुस्तकाद्वारे शिकवत असतोच, त्याचबरोबर आम्ही स्वतः भूमिका करून पात्र तयार करून शिकवत असतोच, पण प्रत्यक्षात इथं जे पात्र बघायला मिळतं किंवा इथं जे म्हातारीची गोष्ट आहे त्यामध्ये म्हातारी बघायला भेटत असती. ती म्हातारी कशी कुपोषित असती, ती वाटेमध्ये तिला जाताना कसं सिंह, लांडगा, कोल्हा ते सगळे भेटत असतात, त्यांना ती उत्तर देऊन कशी पुढे जाते, लेकीकडे कशी राहते, लेकी आणि ती कशी युक्ती करून पुन्हा मागे येताना म्हातारीला भोपळ्यात घालून कशी पाठवते लेक, हे सगळं मुलांना पाहायला मिळत असतं इथं. त्यामुळे डिजिटल हे मुलांना शिक्षण हे आहे, योग्य आहे. पण डिजिटलचं जे युग आहे, आधुनिक युगामध्ये जे डिजिटलायझेशन असतं त्या डिजिटलायझेशन सुद्धा अंगणवाडीमध्ये अवेलेबल आहे. गांभीर्याने जरा हा व्हिडिओचं तुम्ही महत्व समजून घ्या की मी तुम्हाला प्रत्यक्षरित्या सगळं दाखवून दिलेलं आहे. आणि आपल्या संगीता मॅडम ज्या आहेत संगीता तवरे मॅडम ज्या आहेत, प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना. गेले 25 वर्ष झालं ते अंगणवाडीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी समजावून दिलेलं आहे आपल्याला सिस्टीम. आता तुम्हाला हे पण दाखवतो मी की जे शालेय पोषण आहार आहे, ज्या मदतनीस मॅडम आहेत त्या मॅडम स्वतः तुम्हाला दाखवतील शालेय पोषण आहार कशा पद्धतीनं त्यांचं किचन आहे किंवा कशा पद्धतीनं मुलांची काळजी घेतली जाते आहाराच्या संदर्भामध्ये, हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवतो. आपण त्यांच्याकडूनच ही माहिती जाणून घेऊया. आमचं किचन आहे. आम्ही इथे बाळांसाठी रोज ताजा आहार बनवत असतो. इथं आमचे ठेवणीचे सामान आहे. आम्ही तर बाळांसाठी ग्लास, प्लेट, हे खाऊचे तेल वगैरे सगळे आम्ही झाकून स्वच्छ ठिकाणी ठेवत असतो. हे लापसी जे आम्ही बाळांसाठी बनवतो, तांदूळ, आणि ह्या आम्हाला पेट्या दिलेल्या आहेत की ज्यामुळे धान्य खराब होऊ नये हे ठेवण्यासाठी, जे आम्ही इथं यात ठेवत असतो स्वच्छ करून पूर्णपणे. हा वाटाणा आहे जे उसळ बनवण्यासाठी आम्हाला देत असतात. आणि हे मूग डाळ आहे खिचडी भात बनवण्यासाठीची. हे पेट्यामध्ये आम्ही ठेवत असतो की ज्यामुळे ते खराब होऊ नयेत आणि चांगल्या प्रकारचे राहावेत आणि बाळांना उत्तम असा आहार मिळावं म्हणून आम्ही इथं खाऊ बनवून गरम बाळांना देत असतो. हा बेसिन आहे आमचा लहानचा बाळांसाठीचा. जे बाळांची छोटे छोटे आहेत ना, मग त्यांचे हात वरतीपर्यंत येणार नाही, त्यामुळे छोटासा आमचा बेसिन आहे. बाळ आमचे दररोज जेवण करण्यापूर्वी आणि जेवणानंतर ही इथं डेटॉल घेऊन हात धुत असतात. मी ही खाऊ बनवण्याच्या आधी स्वच्छ हात धुवून आम्ही खाऊ बनवत असतो की ज्यामुळे कोणतेही जंत बाळांच्या पर्यंत पोहोचूही नयेत आणि ते आजारी पडू नयेत म्हणून. जेव्हा अंगणवाडी ISO मानांकन केली त्यावेळेला हे जे अंगणवाडी जी बोलकी भिंती केलेल्या आहेत ते त्यासाठी केलेत. 2017ला ही अंगणवाडी बोलकी आम्ही ह्याच्यातून लोकवर्गणीतून, त्याचबरोबर ग्रामपंचायतचं जे सहकार्य मिळालं, मान्य सोनाली बाळासाहेब नायकोडे यांचं आम्हाला त्यावेळेला सहकार्य खूप मिळालं. त्याचबरोबर त्या काळात आमच्या ज्या सुपरवायझर मॅडम होत्या PA मंगल मॅडम, त्यांचंही आम्हाला सहकार्य मिळालं. आमच्या CDPO मॅडम टोनपे मॅडम होत्या, त्यांच्याकडे चार्ज होता तेव्हा त्यांचंही सहकार्य मिळालं. हे खूपच म्हणजे मुलांसाठी बाबा हे मुलांसाठी हे जे करून घेतलंय, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, त्याचबरोबर आपले मदतनीस, त्यानंतर एक छोटीशी एक पोयम इंग्रजी मधली, एक मराठी मधलं गाणं, एक हिंदी मधलं गाणं, त्याबरोबर आठवड्याचे वार, त्याचबरोबर आपले मदतनीस, जी आपली वाद्य आहेत, जी आपली पूर्वीपासून आपण जी हे करत आलो ती, त्याचबरोबर आपल्या राष्ट्रीय गोष्टी, वाहने, एक वचन अनेक वचन, त्याचबरोबर आपले जे ऋतू आहेत ते, त्याचबरोबर मुलांचे जे शारीरिक भाग आहेत ते,
असं त्याचबरोबर आहाराचं वेळापत्रक हे असं भरपूर सारं आम्ही करून घेतलं. त्याचबरोबर खाली इकडं पक्षी, भाज्या, फळे, फुले ही मुलांना दररोज दिसण्यात आल्यामुळं मुलांचं पूर्णपणे ते म्हणजे पाठच होतं की बाबा फळे किती आहे, की कोणती फळे, त्याचे रंग काय, त्याचा आकार कसा आहे हे मुलांना कळतं. त्या आमचा वजन काटा आहे. जे लहान बालके असतात त्यांना इथं झोळी असते. झोळीमध्ये बालकांना घालून यामध्ये अडकवून बाळांचं आम्ही वजन करतो. जी लहान बालके असतात त्यांची दर महिन्यातून एकदा बाळांचं वजन आणि उंची ही घेतली जाते. त्याची नोंद आम्ही रजिस्टरलाही आणि ऑनलाईनही ठेवत असतो. हो आहे की त्यामुळे बालकांचे प्रत्येक महिन्यात काय म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांचं नॉर्मल मध्ये त्यांचं वजन आहे, उंची आहे, हे प्रत्येक वेळी आम्ही ते पाहत असतो आणि त्यानुसार पालकांना सल्ला देत असतो. हे आमचं रजिस्टर आहे बाळांच्या वजन उंचीचं. वयानुसार बाळांचं वजन जन्म ते 5 वर्ष यामध्ये त्यांचं पूर्णतः आलेखावरून वजन आम्ही काढत असतो. बाळांचं जन्मतः बाळांचे आम्ही 3 वेळा वजन घेत असतो. एका महिन्यातले 4 वेळा, म्हणजे पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात, म्हणजे महिन्यातून आम्ही 4 वेळा वजन बाळाचं घेत असतो आणि प्रत्येक महिन्यात हे बाळांचं वजन आम्ही घेत असतो. हे मुलींचं रजिस्टर आहे, मुलांचं रजिस्टर आहे. प्रत्येक बाळाचं वजन हे आमच्या रजिस्टर मध्ये नोंद केलेली आम्ही असते. त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये वेगवेगळ्या सेवा योजना राबवल्या जातात. समुदाय आधारित उपक्रम CBE हा सुद्धा शाळेमध्ये घेतला जातो. जर बाळ 3 वर्षाच्या आतला असेल तर पूर्व शालेय शिक्षण उत्सव दिन हा उपक्रम घेण्यात येतो. त्याचबरोबर त्या म्हणजे असं मुलांच्यासाठी वेगवेगळे जी आपल्याला शासनानं दिलेली पूर्व प्राथमिक शिक्षण संच आहे तो, त्याची माहिती, त्याचबरोबर बाळाला शाळेत येण्यापूर्वी त्याला हाताने खाण्याची सवय, त्याचबरोबर त्याला शी सांगता आलं पाहिजे, शी स्वतः धुता आलं पाहिजे, म्हणजे शूला शौचालयाचा वापर केला पाहिजे. हा कार्यक्रम घेऊन ही माहिती पालकांना आम्ही सांगत असतो. याला समुदाय आधारित कार्यक्रम असं म्हणतात, CBE असंही म्हणतात. आणि हे उपक्रम जे आहेत ते महिन्यातून 2दा घ्यायचे असतात 15 दिवसाच्या अंतरानं. गरोदर माता असेल तर ओटी भरून घेतला जातो. त्याचबरोबर 6वा महिना चालू असेल तर त्या बाळाचा अन्नप्राशन उत्सव दिवस घेतला जातो. बाळ कुपोषित असेल तर सुपोषण दिवस म्हणून घेतला जातो. त्याचबरोबर जर बाळ 3 वर्षाच्या आतला असेल, 2.5 वर्षाचं, तर त्याचा पूर्व शालेय उत्सव दिन घेतला जातो. त्याचबरोबर किशोरवयीन मुलींना आम्ही माहिती देण्यासाठी, किशोरवयीन मुलींना माहिती देण्यासाठी हा पण उपक्रम आम्ही त्यामध्ये घेतो. त्याचबरोबर जर का लाभार्थी कोणी नसेल तर हात धुणे हा पण उपक्रम आम्ही त्यामध्ये घेत असतो. असे बरेच उपक्रम CBE अंतर्गत असतात. अंगणवाडी क्रमांक 168 चरणवाडीमध्ये आपण आहे सध्या. मी तुम्हाला सगळं पुराव्यानिशी दाखवलेलं आहे की अंगणवाडीमध्ये नेमकं काय केलं जातं, आणि हे मी वारंवार थोडासा अभ्यास करत असल्यामुळे हे मी स्वतः पडताळणी केलेली आहे सगळ्या गोष्टीची. ह्याच्या सेविका मॅडम आहेत किंवा मदतनीस मॅडम आहेत, यांचं खरंच मनापासून आभार आहे की हे खूप आपल्या मुलासारखं मुलांना सांभाळतात. जेणेकरून सगळ्या गोष्टी, मी तुम्हाला किचन सुद्धा दाखवलेलं आहे त्यांचं, की किचन मध्ये जे असणारे साहित्य किंवा आहे किंवा डिजिटलायझेशन जे आहे किंवा खेळणी आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला म्हणजे दाखवलेलं आहे पुराव्यानिशी. मग तुम्हीच विचार करायला पाहिजे की अंगणवाडीला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे की नाही. हा प्रश्न मी मॅडमना जाता जाता विचारणार आहे. मॅडम, अंगणवाडीचे जे महत्व आहे तुम्ही आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजून दिलेलं आहे की अंगणवाडी 168 कशा पद्धतीने कार्यरत आहे. ठीक आहे, तर मला एक सांगा की तुम्ही असा कुठला संदेश देणार आहे का की पालकांना की अंगणवाडीमध्ये आपला पाल्य घालणं गरजेचं आहे, आणि देणार असेल तर अशा पद्धतीने एक संदेश द्या की आता तुम्ही सगळं सांगितलेलं आहे, स्पष्ट आम्ही बघितलेलं आहे, तर तुम्ही असा एक चांगला संदेश द्या की जेणेकरून पालकांना सुद्धा ते मनाला लागलं पाहिजे. एक तुम्ही छोटासा संदेश द्या, मी असं तुम्हाला विनंती करतो. पालकांना मी एवढेच सांगेन की जर बालकांचा पूर्ण विकास तुम्हाला साधायचा असेल तर तो पूर्ण अंगणवाडीमध्येच साधला जाऊ शकतो. त्याचा प्रत्येक दृष्टिकोनातून विकास होणं हे गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणजे मी बाकीचं काही बोलणार नाही इतर शाळांविषयी किंवा इतर बाहेर तुम्ही घालताय त्याबद्दल, पण मी एवढंच सांगेन की माझी अंगणवाडी ही खूप उत्कृष्ट आहे. तिथं मी प्रत्येक बाळाचा पाया कसा पूर्णपणे जडणघडण त्याची पूर्णपणे कशी होईल आणि ते बाळ पुढं
ह्याच्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये गेल्यावर त्याचे राज्यात कसे नंबर येतील आणि जे बाळ अंगणवाडीत घडणार त्याचेच तिथं नंबर येणार आणि ते का येणार कारण त्याचा पूर्ण इथं विकास आम्ही तयार करूनच घेतोय. त्या बाळाचा पूर्ण विकास साधतोय आम्ही. प्रत्येक गोष्टीमधून ते कसं अग्रगण्य होईल याचा आम्ही पाठपुरावा करतोय. प्रत्येक बाळ कसं विकासाच्या ह्याच्यातून पुढे जाईल, त्याला कोणत्या गोष्टी आल्या पाहिजे, या वयोगटात कोणत्या आल्या पाहिजे, त्या वयोगटात कोणत्या आल्या पाहिजे हे निरीक्षण करूनच आम्ही त्याला पुढं घालवतोय. त्यामुळं प्रत्येक पालकांना किंवा प्रत्येक समाजाप्रती मी सांगेन की अंगणवाडी ही बालकांसाठी खूप योग्य आहे. त्याचबरोबर अंगणवाडीतून बाळ हे प्राथमिक शिक्षण केंद्रामध्येच गेलं पाहिजे. जी आपली जिल्हा परिषद शाळा आहे ती इथं जी बाळं घडतात ना ती इतर कुठं घडत नाहीत, एवढंच मी सांगेन. स्वतः म्हणजे त्याने स्वतः त्याच्यामध्ये प्रदीर्घ कार्य केल्यामुळे हे स्वतः म्हणजे कॉन्फिडन्स सांगत आहेत की मुलांना कुठं घालायला पाहिजे हे स्वतः त्यांनी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आणि आपण आता जे मदतनीस आहेत ज्या मॅडम आहेत शुक्राना सलीना मुलांनी यांच्याकडून सुद्धा आपण एक जाणून घ्या. मॅडम एक छोटासा तुम्ही कोणता तरी असा एक संदेश देऊ इच्छिता का की पालकांनी मुलांना अंगणवाडीत घालणं गरजेचं का आहे? कारण याच्या अगोदर मी सगळं व्हिडिओमध्ये तुमचं कर्तव्य दाखवलेलं आहे, कार्य दाखवलेलं आहे की अतिशय त्याला तोलमोल नाही. एक छोटासा असा संदेश द्या की जेणेकरून पालकांच्या मध्ये काहीतरी परिवर्तन होईल. सर एक गोष्ट सांगते, आपल्याला असं वाटत असतं की आपलं बाळ जेव्हा शाळेत जातं आपण आपल्या बाळांना घरात काही म्हणजे एकही गोष्ट कमी पडू देत नसतो. तसंच प्रायव्हेट स्कूलमध्ये जर तुम्ही गेला तर तिथं प्रत्येक बाळांकडे त्या मॅडम एवढ्या लक्ष देत नाहीत प्रत्येक बाळांकडे. तसं अंगणवाडीत असं होत नाही. एक बाळ जर रडत असेल आमच्या मॅडम स्वतः त्या बाळाला मांडीवर घेऊन त्याचे डोळे पुसणार आणि त्याला त्याचे घरचे जसे प्रेम करत असतात त्याप्रमाणे त्याला प्रेमानं इथं बसवून घेणार आणि ते बाळ इथं बसणारच. हे आम्ही 100% सांगू शकतो कारण त्यांना एवढा लळा हा इथं लावला जातो. आणि ते बाळ त्या म्हणजे त्याची मेंटॅलिटी इतकी छान होते की ते बाळ पुढे जाऊन एक उत्तम प्रकारचं शिक्षणही घेऊ शकतो आणि प्रत्येक परिस्थितीला तोंडही देऊ शकतो. असं त्या बाळाची निर्मितीच होऊन जाते. त्याचा मेंदू इतका छान बनतो, घट्ट त्याचं जाळं होतं की इथल्या शिक्षणामुळं की ते बाळ कोणतीही परीक्षा असू दे आणि कोणतंही संकट येऊ दे ते बाळ कधीच हारणार नाही ह्याची आम्ही गॅरंटी देऊ शकतो. कारण अंगणवाडीत बाळांना घरातल्या वातावरणासारखं वाढवलं जातं. जो ट्रेस म्हणजे मानसिक जो त्रास आहे एज्युकेशनच्या संदर्भामध्ये तो मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून दिलेला आहे की अंगणवाडी असेल किंवा प्राथमिक शाळा असतील आपल्या जिल्हा परिषदेच्या त्या कशा असतात. मग अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि एकात्मिक बाल विकास केंद्राचं जे कार्य आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. त्यांच्या माध्यमातून ज्या अंगणवाडी जे कार्य करतात आणि त्याच्यामध्ये महत्वाचा घटक म्हणजे जो सेविका आणि जे मदतनीस आहेत हे अतिशय महत्वाचा घटक आहे या सिस्टीम मध्ये. त्यांनी स्वतः पाऊस असेल किंवा काही असेल ही न बघता वेळेमध्ये येणे, हजर होणे. मी स्वतः बघतो ह्या वेळेमध्ये येतात, हजर होतात, काम करतात. पाऊस असेल काय असेल मुलांना त्यांच्या म्हणजे चांगल्या सवयी लावणे किंवा इतर गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात. पालक सोडून जातात त्यांच्या जीवावरती. शेवटी लहान मुलं असतात त्यांची काळजी घेणं, स्वतःच्या आई आपला मुलगा समजून काळजी घेणं हे अतिशय महत्वाचे ते काम कार्य करत असतात. त्यांच्या कार्याला खरंच माझा सलाम आहे. आणि त्यांनी आपल्याला म्हणजे युट्यूब सायन्स फोर्स अकॅडमीला वेळ देऊन आपल्याला माहिती दिलेली आहे त्याबद्दलही त्यांचा मी आभारी आहे. विष्णू नायकवडी सरांनी आमची इथं मुलाखत घेतली आणि मुलाखतीसाठी आम्हाला निवड केली त्यांनी. त्याबद्दल आमची अंगणवाडी केंद्र क्रमांक 168 सेविका मदतनीस त्यांच्याकडून त्यांना खूप खूप धन्यवाद. म्हणजे हा जो व्हिडिओ घेऊन येण्याचा एकच माझा उद्देश होता की लोकांना, पालकांना, आपल्या गावातील जी चरणगावची जी लोक आहेत त्यांना त्यांचा एक गैरसमज असतो की आपल्या गावातील शाळा, आपल्या गावातील अंगणवाडी बघण्याचा दृष्टिकोन त्याचा वेगळ्या टाईपचा असतो. पण प्रत्यक्षरित्या त्यांना माहित नसते की काय सिच्युएशन आहे. मी सगळी सिच्युएशन तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि यांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल ज्या सेविका असतील, मदतनीस असतील अंगणवाडी क्रमांक 168 मधील यांनी आपल्याला वेळ देऊन आपल्याला सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. आणि ICDS जी एकात्मिक बाल विकास सेवा आहे त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभारी आहे. जे प्रशासकीय अधिकारी असतील, अंगणवाडी सेविकांच्या वरती लक्ष ठेवणारे जे अधिकारी असतील किंवा प्रशासकीय पातळीवरती ज्या ICDS जी संस्था असेल त्यांचा सुद्धा मी आभारी आहे. आपण तुर्तास इथे थांबू, भेटू पुढील नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.